नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविचे तो स्वभावे. या श्लोकात समर्थांनी नाम कसे घ्यावे, कोठे घ्यावे, कोणत्या वेळी घ्यावे हे सांगितले आहे. समर्थ म्हणतात की आपण जेव्हा पंक्तीत जेवायला बसतो तेव्हा, तसेच स्वतः एकटे जेवायला बसतो तेव्हा, तसेच जेव्हा जेव्हा आपण जनसमुदायात असतो तेव्हा तेव्हा नामस्मरण करावे. त्यामुळे आपण तर ते म्हणूच, परंतु इतरांच्याही कानावर ते पडते व त्यामुळे इतरांनाही नामश्रवणाचा लाभ होऊ शकतो. हे नाम कसे घ्यावे तर गद्यघोषे म्हणजे मोठ्याने म्हणावे. तोंडातल्या तोंडात पुटपुटल्याने इतरांना ते कळणार नाही, म्हणून मोठ्याने घ्यावे व अतिशय आदराने ते उच्चारले म्हणजे त्या नामाला एक नैसर्गिक असा गोडवा येतो. समर्थांनी पुढे सांगितले की जेवताना हरिचिंतन करावे. यासाठी त्यांनी जेवताना एक वेगळा श्लोकही सांगितला आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यामध्ये समर्थांना सांगायचे आहे की अन्न सेवन हे केवळ उदरभरण नाही, तर ते पूर्ण ब्रह्म आहे व ते रोज करायचे यज्ञकर्म आहे. यज्ञामध्ये जशी आपण आहुती देऊन त्या त्या देवाला संतुष्ट करीत असतो, त्याचप्रमाणे आपण एक एक घास घेत असताना आपल्या उदरात असलेल्या वैश्वानराला आहुती देऊन तृप्त करीत असतो. हा वैश्वानर कोण तर तो प्रत्यक्ष भगवंतच आहे. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. व तोच आपल्या अन्नाचे पचन म्हणजेच सेवन करीत असतो. यज्ञामध्ये एक एक आहुती टाकताना आपण मंत्र म्हणतो व त्या देवाची स्तुती करून मंत्र म्हणून त्याला आहुती देतो. त्याचप्रमाणे आपण रोजचे जेवण करीत असताना जर प्रभू चिंतन केले तर प्रभू संतुष्ट होऊन आपण दिलेली आहुती आनंदाने स्वीकारेल. यात पुन्हा दुसरा फायदा असा की आपण दिवसातून 4-5 वेळा तरी काहीतरी खात असतो. तेव्हा जर आपण देवाचे नाम घेतले तर तितक्या वेळा सहजपणे आपल्या मुखातून नाम घेतले जाईल. त्यामुळे दिवसातून 40-50 वेळा जरी आपल्या मुखातून नाम घेतले गेले तरी भगवंताला ते पोचते. त्यासाठी आपण ते आदरपूर्वक घेतले पाहिजे. नामस्मरणासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले, सदाचरण. त्यामुळे वाईट विकार विचार माणसाच्या मनात येत नाहीत. दुसरे, शुद्ध अंतःकरण. षड्रिपूंचा त्याग केला म्हणजे अंतःकरण शुद्ध होते. तिसरे, श्रद्धापूर्वक नामस्मरण. हे अत्यंत आदरपूर्वक व श्रद्धेने घ्यावे. चौथे, आशीर्वाद. थोरा मोठ्यांचे संत सज्जनांचे आशीर्वाद मिळावेत त्यासाठी तीर्थयात्रा कराव्यात. पाचवे, भगवंत कृपा. ही सर्वांनाच लाभत असते, फक्त ती आपल्या चित्तशुद्धीवर अवलंबून असते. अशा तऱ्हेने नामस्मरण करणाऱ्या भक्ताला श्रीहरी सहजपणे पावेल असा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.